6 प्लेट आहेत, म्हणजे हाफ इथून केलं तर ह्या 6 प्लेट आहेत सोलरच्या. साधारणतः 500 वॅटची एक प्लेट आहे, 50 व्होल्टेजची. आपण इथं काय केलेलं आहे की ह्या प्लेटचं जे डीसी व्होल्टेज येतंय ते तिथं मोटरच्या कंट्रोलरला गेलंय, प्लस आपल्या घरगुती युनिटच्या कंट्रोलरला पण गेलंय, म्हणजे पॅरलल कनेक्शन काढलेत आपण. म्हणजे एकतर आपण मोटर चालवू किंवा घरगुती लोड चालवू, दोन्ही मधलं कुठलं तरी एक गोष्ट चालणार आहे, लक्षात ठेवा. आता इथं 6 प्लेट आहेत, एका प्लेटचं ओपन सर्किट व्होल्टेज हे 45 आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलोय करकम या गावामध्ये, भोसले यांच्या शेतामध्ये. तर तुम्ही इथं बघत असाल मागं 3 HP चं सोलर हे ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं आहे. तर शक्ती कंपनीचं हे सोलर आहे. 6 प्लेट आहेत, म्हणजे हाफ इथून केलं तर ह्या 6 प्लेट आहेत सोलरच्या. साधारणतः 500 वॅटची एक प्लेट आहे, 50 व्होल्टेजची. तर आपण इथं काय केलेलं आहे की ह्या प्लेटचं जे डीसी व्होल्टेज येतंय ते तिथं मोटरच्या कंट्रोलरला गेलंय, प्लस आपल्या घरगुती युनिटच्या कंट्रोलरला पण गेलंय, म्हणजे पॅरलल कनेक्शन काढलेत आपण. म्हणजे एकतर आपण मोटर चालवू किंवा घरगुती लोड चालवू, दोन्ही मधलं कुठलं तरी एक गोष्ट चालणार आहे, लक्षात ठेवा. आता इथं 6 प्लेट आहेत, एका प्लेटचं ओपन सर्किट व्होल्टेज हे 45 आहे, म्हणजे साधारणतः ते 60 व्होल्टेज हे तिथं येतंय 3 HP चं सोलर असल्यामुळं. आणि ही जी डीसी वायर दिसते तुम्हाला, तर या डीसी वायरनं आपण इथलं फक्त व्होल्टेज पॅरलल मध्ये आपल्या तिथं युनिट पशी नेलेलं आहे. आता आपण तिथं काय करतो, हा डीसी सप्लाय आपल्या युनिटला देतो आणि ज्याच्यातनं जे काय आउटपुट एसी येतंय तिथे एक रिव्हर्स फॉरवर्डचा खटका टाकलेला आहे, जेणेकरून यांना दिवसा सोलरवर घरगुती लोड चालवता येतो आणि संध्याकाळी MACB वर लोड तो शिफ्ट करता येतो. तर त्याचं कनेक्शन, घरगुती टोटल लोड किती आहे, टोटल एम्पियर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करूया स्टेप बाय स्टेप. हे डीसी कनेक्शन घेतलंय आपण, डीसीला MCB वापरलेत, म्हणजे आलेला सप्लाय MCB ला दिलाय. का तर काय कारणास्तव इथं कुठं शॉर्ट वगैरे झालं आलेल्या वायरला तर MCB ट्रिप व्हावा आणि युनिटला काय रिस्क येऊ नये. हा डीसी सप्लाय युनिटमध्ये गेलाय. आता 450 व्होल्टेज युनिटची कॅपॅसिटी, आता 1.6 एम्पियर करंट घेतो. आलेलं व्होल्टेज बघताय तर आपलं 260 व्होल्टेज आहे आलेलं सध्या डीसी. 3 HP चं सोलर आहे, त्यामुळे त्याचं इनपुट हे 260 व्होल्टेज आहे. हे आउटपुट एसी आहे, एसीला पण 2 MCB टाकलेत. आणि हा एसी जो आउटपुटचा सप्लाय आहे तो आपण इथं रिव्हर्स फॉरवर्ड स्विचला दिलेला आहे. रिव्हर्स फॉरवर्डवर आपण इकडं सोलर आणि इकडे MACB केलंय, म्हणजे दिवसभर सोलरवर लोड चालेल, संध्याकाळी हा खटका इकडे घेतला तर MACB वर तोच लोड शिफ्ट होईल. फक्त हे सिंपल युनिट बसवलंय. हे काय करतंय, डीसीचं एसी तयार करतंय. आता इथं 3 HP चं सोलर आहे, त्यामुळं आउटपुट व्होल्टेज आहे ते आपण थोडंसं कमी ठेवलंय. जर 5 HP चं सोलर असेल तर आउटपुट व्होल्टेज हे क्लिअर 230 आपल्याला मिळतं, पण इथं 3 HP चं सोलर आहे आणि करंट आपण वाढवून बघितलं ह्याच्यावर, अगदी 7-7.5 एम्पियर पर्यंत करंट हा जातोय. म्हणजे हीटर चालू केला, गिझर चालू केला तर तेवढा करंट हा त्याचा वाढतोय. आपण लोड जर बघितलं तर आता 1 मिनिट घरात बघा तुम्ही, घरात चालू. तर आपण आता घरात आलोय, तुम्ही बघताय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 LED आहेत. साधारणतः 10 किंवा 15 वॅटचे हे LED असणार आहेत. फॅन आहे, आतमध्ये कूलर आहे आणि TV आहे, फ्रीज आहे, ह्या घरातल्या लाईटी आहेत. तिथे एक इलेक्ट्रिक शेगडी चालू केलंय, टीव्ही पण बघा तुम्ही चालू केलेला आहे. आणि आता कम्प्लीट लोड चालू असतानाचा एम्पियर एकदा आपण युनिटवर बघूया. मग अर्धाच लोड चालू होता, आता पूर्ण लोड जर चालू केला तर हे 2.8 जाते. हे युनिटची कॅपॅसिटी आहे ही 14-15 एम्पियर पर्यंत जाते, काही ठिकाणी 16 एम्पियर सुद्धा गेलेला आहे. पण आलेलं व्होल्टेज कमी आहे, त्यामुळं व्होल्टेज फक्त आपण आउटपुटचं याच्यामध्ये कमी ठेवलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जसं लोड वाढू तसं एम्पियर वाढत जाते, जसं लोड कमी राहू तसं एम्पियर कमी राहते. इथं जे आलेलं डीसी व्होल्टेज आहे हे 258 आहे, हे साधारणतः 220 पर्यंत जरी कमी झालं तरी आपला लोड हा कॉन्स्टंट राहणार, आउटपुट व्होल्टेज हे कॉन्स्टंट राहणार. तर अशा प्रकारे
त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आपल्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. धन्यवाद.